बघा, दोनच उमेदवार उभे असलेल्या एका निवडणुकीत ज्या उमेदवाराला 30% मतं पडली तो 14,400 मतांनी निवडणूक हारला. तर प्रश्न असा, विजयी उमेदवारास एकूण किती मतं पडली? प्रश्न सोडवायचा कसा, लक्ष द्या. इथं हारलेला उमेदवार, ओके. निवडणूक जिंकलेला उमेदवार, ओके. लक्ष द्या. निवडणुकीत ज्या उमेदवाराला 30% मतं पडली तो 14,400 मतांनी निवडणूक हारला. 30% मतं पडणारा हा उमेदवार निवडणूक हारला. याचा अर्थ जो उमेदवार निवडणूक जिंकला त्याला एकूण मताच्या 70% मतं पडली. ओके. या टक्केवारीची वजाबाकी करा. 70% वजा 30% बराबर 40%. हे 40% काय? तर जो उमेदवार निवडणूक हारला, इथं लिहून देतो, अर्थात हारलेल्या उमेदवाराला निवडणूक जिंकलेल्या उमेदवारापेक्षा 40% मतं कमी पडली. ओके. मग ही जी 40% कमी पडलेली मतं आहेत मित्रांनो, तीच ही मतं 14,400 ज्या मतांनी तो निवडणूक हारला. ओके. हे 40% म्हणजे 14,400 मतदान. ओके. तर विजयी उमेदवारास एकूण किती मतं पडली? टक्केवारीच्या भाषेत 70%. 40% म्हणजे जर का हे 14,400, ओके, तर 70% म्हणजे किती असा प्रश्न करा. याचा त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार. 70चा 14,400 सोबत आणि छेदस्थानी 40चा प्रश्नासोबत. इथे या शून्याला हा शून्य गेला आणि 4 तिरी 12 उरले 2 झाले 24. 4 सक 24 हे 2 शून्य 36 वर 7 गुणिला 3600 हा गुणाकार करा. 7 शून्य शून्य 7 शून्य शून्य 7 सकम 42 4 7 तिरी 21 आणि 4 25 25,200 हे मतदान विजयी उमेदवारास झालं. ओके. हे 40% कसे कळालं का? या निवडणूक हारलेल्या उमेदवाराला विजयी झालेल्या उमेदवारापेक्षा 40% मतदान कमी पडलं. हे कमी पडलेलं मतदान 14,400. 40% म्हणजे जर 14,400 तर विजयी उमेदवाराची पडलेल्या मतांची टक्केवारी 70% आहे. तर 70% म्हणजे किती असा प्रश्न. त्रैराशिक गुणाकार 25,200 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.